शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय। पहिलीच बातमी निघता सोयाबीन हमीभाव केंद्र सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी। पुढली मोठी बातमी निघता राज्यात पाऊस पुन्हा ॲक्टिव्ह मोडवर, पुढील 48 तासात राज्यात मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज। पुढली मोठी बातमी निघता ई पीक नोंदणीत सर्व्हर डाऊनची समस्या, अंतिम मुदतीमुळे शेतकऱ्यांची धावपळ। पुढली मोठी बातमी निघता सोयाबीन कापूस अनुदानाची कृषी मंत्री मुंडेंनी मिरवली शेकी, शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत। पुढली मोठी बातमी निघता शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा, स्वराज्य संग्राम संघटनेची मागणी। पुढली मोठी बातमी निघताय महाराष्ट्रातील फळं व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार, बळीराजाला होणार फायदा। पुढली मोठी बातमी निघताय बाधित क्षेत्र कमी दाखवण्याचा विमा कंपनीचा डाव, शेतकरी अडचणीत। पुढली मोठी बातमी निघताय शेतकऱ्यांना मिळणार अर्थसहाय्य, आधार संलग्नीकरणात राज्यात बीड अव्वल। पुढली मोठी बातमी निघताय 14 एकर मधील सोयाबीनवर शेतकऱ्यांनी फिरवला ट्रॅक्टर, शेतकरी हतबल। पुढली मोठी बातमी निघताय पीक विमा कंपनी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करा, मगच माझ्याकडे या, रविकांत तुपकर यांचा शासनाला इशारा। पुढली मोठी बातमी निघताय पीक विमा अग्रिमचा तिसरा टप्पा 1 लाख बळीराजाच्या खात्यावर जमा, शेतकऱ्यांना दिलासा। शेतकऱ्यांसाठी या होत्या टॉप आणि ठळक बातम्या। धन्यवाद।